भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। गोरक्षनाथ यात्रा तयारी। शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर। शिराळा येथील महायोगी सद्गुरू श्री गोरक्षनाथ यात्रा तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दिवाबत्ती, पाणी, जागा वाटप तसेच विविध सुविधा पुरवण्याबाबत मुख्याधिकारी नितीन गाढवे, मठाधिपती पारसनाथजी महाराज व आनंदनाथ महाराज एकत्र येऊन तयारी सुरू केली आहे। गेल्या वर्षी कुस्ती स्पर्धेसाठी आमदार मानसिंगराव नाईक, ॲडव्होकेट भगतसिंग नाईक, विराज नाईक, रणधीर नाईक, सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख, केदार नलवडे, अभिजित शेनेकर, सचिन नलवडे, सागर नलवडे, अजय जाधव, विश्वप्रताप सिंग नाईक, रणजित सिंह नाईक, अभिजित नाईक, विश्वास कदम, महादेव कदम, देवेंद्र पाटील, कीर्तिकुमार पाटील, राजू निकम, मंदार उबाळे, बसवेश्वर शेटे, अशोक गायकवाड, प्रमोद पवार, शिवाजी शिंदे, सुनील कवठेकर, गौतम पोटे, पृथ्वीसिंग नाईक, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस सर्व पक्ष एका झेंड्याखाली आले होते। यावर्षी लोकसभा निवडणूक असल्याने अजून कुस्ती स्पर्धेचे नियोजन नाही। शनिवारी 4 मे रोजी यात्रा भरणार असून या यात्रेसाठी अनेक ठिकाणाहून 1 लाखाहून भाविक येत असतात। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने मंदिर परिसरातील साफसफाई तसेच यात्रा कालावधीमध्ये कचरा गाडी दररोज पाठवून साफसफाई करण्यात येणार आहे। मंदिरा शेजारील असणारी शौचालये साफसफाई करून त्या ठिकाणी कर्मचारी नेमण्यात येणार आहे। सदर शौचालय प्राप्त न झाल्यास नगरपंचायतकडून फिरते शौचालय करण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे त्रेकरूंची सोय होणार आहे। स्वच्छतेसाठी सर्व शहरात औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येणार आहे। दिवाबत्ती व्यवस्था करण्यासाठी 3 फेज लाईट कनेक्शन घेण्यात येणार असून मक्तेदार नेमून त्या ठिकाणी सार्वजनिक तसेच स्टॉल धारकांना दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच शहरातील व मंदिर परिसरातील असणारे विद्युत डांबावरील लाईट व्यवस्था करण्यात येणार आहे। मंदिर परिसरातील पाण्याची टाकीची स्वच्छता करणे, TCL युक्त शुद्ध पाणी यात्रेमध्ये पुरवठा करण्यात येणे, जागा वाटप करणे व कर वसुली करणे, स्टॉल धारक यांना वाटप होणार आहे। भेळगाडे, आईस्क्रीम गाडे, खेळणी, मिठाई, हॉटेल व अन्य दुकाने पाळणे लावण्यासाठी जागा वाटप करण्यात येणार आहे। यात्रेदरम्यान नगरपंचायत नियंत्रण कक्ष, आरोग्य पथक कक्ष, पोलीस चौकी तसेच यात्रेकरूंना दर्शनाला जाण्यासाठी मार्ग करण्याकामी लाकडी बॅरिकेड करण्यात येणार आहेत। यात्रेमध्ये स्पीकर व्यवस्था तसेच CCTV कॅमेरे असून आग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अग्निशामक गाडीची व्यवस्था करण्याची तयारी सुरू केली आहे।